पावसानं सध्या विश्रांती घेतली असली तरी सुद्धा एकता नगर मधलं पुराचं पाणी हे ओसरलेलं आहे। पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून एकता नगर परिसरात औषधांची फवारणी सुरू आहे। रोगराई पसरू नये म्हणून औषधांच्या फवारणीसह स्वच्छता देखील केली जाते। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। अवघ्या 3 दिवसानंतर पुणेकरांना कुठेतरी दिलासा मिळताना पाहायला मिळतोय, कारण पुणे शहरातील जो पाऊस आहे तो त्या पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग देखील आता कमी करण्यात आलेला आहे। जिथं 45,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होता तो कमी करून आता 30 ते 35,000 आणण्यात आलेला आहे। आणि एकता नगरमधली ही सध्याची दृश्य आहेत, जिथं काल पुराचं पाणी कंबरेपर्यंत साचलं होतं तिथलं पाणी आता पूर्णपणे ओसरायला जे आहे ते सुरुवात झालेली पाहायला मिळते। महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून या सगळ्या परिसराची पुन्हा एकदा पाहणी केली जाते। हा सगळा परिसर काल इथं मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे पावसाचं आणि पुराचं साचलं होतं, त्या परिसरातून आता पूर्णपणे पाणी जे आहे ते ओसरलेलं आहे। आणि विशेष म्हणजे पुण्यात आज सूर्यानं देखील दर्शन दिलेलं आहे। तर महापालिका कर्मचाऱ्यांकडून इथं औषध फवारणी असेल किंवा इतर कामे आहेत जे स्वच्छताची ती केली जात आहेत, कुठल्याही रोगराई पसरू नये म्हणून महापालिकेकडून या सगळ्या परिसरात औषध फवारणी देखील केली जाते। त्यासह फिरते दवाखाने देखील इथं आणण्यात आलेले आहेत, जेणेकरून कुठला खरं तर इथलं स्थानिक रहिवासी जे असतील त्यांना काही आजार झाले तर त्यांना इथंच उपचार जे आहेत ते करता यावं। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे।